नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रो, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेसाठी सध्या अतिशय आव्हानात्मक म्हणावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज या सेनेसमोर अक्षरशः आपल्या अस्तित्वातच संकट निर्माण झाल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुका लवकरच होणार असल्यानं ठाकरे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली परीक्षा झालेली. त्या निवडणुकांमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाला जवळपास सारखं यश मिळालं आणि तो सामना किमान बरोबरीत सुटल्याचं समाधान ठाकरेंना कदाचित त्यावेळी मिळून गेलं. पण विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र साऱ्या विरोधी पक्षांची दाणादाण उडाली. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर ठाकरे गटाला शिंदेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर खरी शिवसेना ही शिंदेचीच असं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्याचे प्रयत्न केले जातील. गेले काही दिवस शिवसेनेमध्ये काहीशी अस्वस्थतेची स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं कारण मुळात हे आहे. खरं म्हणजे शिवसेनेची आज जी काही अवस्था झाली ती केवळ भाजपा आणि भाजपाच्या सूड घेऊन राजकारणामुळे झालेली आहे. प्रदीर्घ काळपर्यंत शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपापले पक्ष वेगळे असले तरी युतीच्या स्वरूपात यशस्वी राजकारण केलेलं. पण शिवसेनेच्या प्रतिष्ठेबद्दलच्या आपल्या स्वतःच्या कल्पना आणि भाजपाच्या महत्वाकांक्षा हे सगळं द्वंद्व उफाळून आलं आणि शिवसेनेला ही जुनी युती तोडण्यास भाजपानं भाग पडलं. शिवसेना भाजपा सोबत आता नसल्यानं भाजपा नको ते सारे बुद्धिबळाचे फासे फेकते आणि त्यातून निवडणुका जिंकून आणते. शिंदे यांच्या गद्दारीच्या राजकारणालाही भाजपानं अशीच राजमान्यता प्रदान केली. अशा प्रकारचं राजकारण आजवर महाराष्ट्रात कधीही घडलेलं नव्हतं. पण केवळ उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्याच्या उद्देशानं आणि किंबहुना सारी शिवसेनाच उखडून फेकण्याच्या राजकीय उद्देशानं भाजपानं आपली सगळी वाटचाल सुरू केलेली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे फारसं काही उरलेलं नसलं तरी उद्धव यांनी मात्र अजूनही हार मानलेली नाही. भाजपाचं खरं दुखणं असेल तर ते हे आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इतर विरोधी पक्षांप्रमाणे शिवसेनेचीही स्थिती झाली. जे निकाल आले ते केवळ अनाकलनीय आणि अकल्पित अनपेक्षित या प्रकारचे होते. भाजपानं सारं राजकारणच गुंडाळून टाकण्याची किमया या निवडणुकांमध्ये करून दाखवली. त्यामुळे सुरुवातीला तर काय करावं काय बोलावं अशा सुन्न अवस्थेतच सारी शिवसेना होती. त्यानंतर बरेच दिवस सेनेमध्ये विचारमंथन सुरू असल्याचं सांगण्यात आलं. संघटनेच्या पातळीवर काही ठिकाणी बदल झाले तर काही ठिकाणी अजूनही बदल होतील अशा प्रकारचे संकेत आपल्याला देण्यात आले. पण या मंथनातून एक सूर मात्र निघाला. तो म्हणजे महाविकास आघाडीमुळं कदाचित आपलं नुकसान झाल्याचा. शिवसैनिकांचं म्हणणं असं की आघाडीत गेल्यामुळे शिवसेनेला कमी जागा लढवायला मिळाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्ते हे सैरभैर झाले, संघटना विस्कळीत झाली आणि त्यामुळं दारुण पराभवाला आपल्याला सामोरं जावं लागलं. तर लोकसभेत शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या त्यात मुस्लिम मतांचा सहभाग मोठा होता. त्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा प्रचार भाजपाला करता आला आणि त्या प्रचाराचाही विपरीत परिणाम शिवसेनेला भोगावा लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्वबळावर पुढल्या निवडणुका लढवण्याचा निर्णय सेनेनं घ्यावा असं सेनेमध्ये बोललं जाऊ लागलं आहे. शिवसेनेत निकालानंतर असं अस्वस्थ वातावरण होतं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र निकालानंतर जवळपास मौनच स्वीकारलेलं आपण पाहिलं. जे काही सुरू होतं, जे काही बोललं जात होतं ते फक्त शिवसेनेमध्ये. याचं कारण असं की काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचेही दारुण पराभव झालेले होते, तरी त्यांच्यासमोर अस्तित्वाचं वगैरे संकट असल्याचं ते मानत नाहीत. हे दोन्ही पक्ष पूर्णपणे राजकारण करणारे संपूर्णपणे राजकीय प्रकारचे पक्ष आहेत. निवडणुकीत जिंकले तरी ते फारसं हुरळून गेल्याचं कोणी कधी पाहिलं नाही किंवा पराभूत झाले तरी त्यांची चिडचिड ही होणारी नाही. पण उद्धव ठाकरेंचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं तसं नाही. हे लोक जमिनीवर काम करणारे, जमिनीवर लोकांशी भिडणारे भावनाशील लोक आहेत. त्यामुळेच निवडणुकीतल्या जय पराजय यांचा त्यांच्यावर सतत परिणाम होणार असतो. म्हणूनच स्वबळाच्या घोषणेला शिवसेनेतून बळ मिळत असल्याचं आपण पाहतोय.
उद्धव यांनी स्वबळाची भाषा केली आणि उतावळी माध्यम लगेच महाविकास आघाडी विसर्जित होणार असल्याच्या चर्चा रंगवायला लागली. जणू काही उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचा अंतिम निर्णय जाहीरच करून टाकलेला होता. आजही स्थिती अशी आहे की उद्धव हे स्वबळाची चाचपणी सध्या करतायत. स्वबळाची ही भाषा त्यांनी जी सुरू केली आहे ती एका बाजूनं आपल्या कार्यकर्त्यांचा आपण ऐकून घेतो आहोत असा संदेश देण्यासाठी आहे, तर दुसऱ्या बाजूनं या चर्चेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर काय परिणाम होतो हे तपासण्याचा देखील आहे. आज उद्धव स्वबळाची भाषा करत असले तरी तसं काही त्यांनी केलं आणि त्यातही त्यांना मोठा पराभव पाहावा लागला, तर आज विरोधकांच्या राजकारणात उद्धव यांना जे काही सन्मानाचे स्थान आहे ते देखील गमावलं जाण्याचा धोका त्यांच्या समोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज उद्धव यांना मोठीच राजकीय कसरत करावी लागणार आहे. भाजपानं आज साऱ्या देशातल्या राजकीय व्यवस्थेलाच मोठं आव्हान दिलं आहे. काँग्रेस सारख्या एका जुन्या आणि बलाढ्य पक्षाला संपूर्णपणे संपवून टाकण्याच्या योजना 24 तास भाजपाच्या कारखान्यात आखल्या जात आहेत. संसदेतल्या विरोधी पक्षनेत्यावरच थेट गुन्हे नोंदवण्याचं काम जर भाजपातर्फे केलं जाणार असेल तर त्यापुढं उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष अडचणीत आणणं किंवा त्या पक्षाला संपवणं हे त्यांच्यासाठी फार कठीण असं काम नाही. उद्धव ठाकरे समोरचं मात्र हे राजकीय आव्हान आजचं एवढं मोठं आहे. आज उद्धव यांच्या राजकारणाला प्रचंड मर्यादा आलेल्या आहेत. या मर्यादांमध्येच त्यांना पुन्हा एकदा आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करायचं आहे. आज शिवसेनेत स्वबळाचा कितीही आग्रह धरला जात असला तरी प्रत्यक्षात तसं होणं आणि त्यात यशस्वी होणं हे मात्र तेवढंच अवघड असणार आहे. भाजपाच्या आक्रमक राजकारणानं उद्धव ठाकरे यांना या स्थितीत आणून ठेवलेलं आहे. आज त्यांच्या समोर केवळ 2 पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे भाजपाला शरण जाणं आणि दुसरा म्हणजे महाविकास आघाडीमध्येच राहून जमेल तसं संघर्षाचं राजकारण करणं. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव यांची एकदा भेट झाली. या भेटीतून दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे या अर्थाच्या कंड्या भरपूर पिकल्या. पण आता काल परवाच बाळासाहेबांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी जे कुठलं भाषण केलं त्या भाषणात त्यांनी भाजपासोबत जाण्याच्या साऱ्या शक्यता भिरकावून दिल्याचं आपण पाहिलेलं. त्यामुळे आता ते विरोधकांचं राजकारण करणार हे तर सध्या स्पष्ट झालेलं आहे. हे राजकारण ते आता महाविकास आघाडीचे घटक म्हणून करणार की स्वतंत्र राजकारण करणार एवढाच सध्याचा प्रश्न आहे. उद्धव यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्या स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रतिसाद काय असेल आणि त्यांच्या या नवीन प्रयोगाला लोकांचा प्रतिसाद कितपत लाभेल हा खरा आजचा विषय आहे. ग्राउंडवरची स्थिती पाहिली तर प्रत्यक्षात आज शिवसेना स्वबळावर यशस्वीपणे निवडणूक लढवू शकेल असं निश्चितच वातावरण नाही. कारण शिवसेनेचे बहुअंशी सारे खांदे कार्यकर्ते जे आहेत ते शिंदेकडे गेलेले आहेत. उद्धव यांना स्वबळावर लढण्यासाठी तेवढे सक्षम कार्यकर्ते तरी मिळतील किंवा नाही हा कळीचा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये असणार आहे. या स्थितीत सरसकट स्वबळाची भाषा करणं हे उद्धव यांना अर्थातच परवडणार नाही. आजचं राजकारण हे पूर्णत्वानं भाजपा केंद्रित राजकारण झालेलं आहे. भाजपा हा पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ती हत्यारं वापरणारा पक्ष आहे. या स्थितीत उद्धव ठाकरे असोत की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना ठिकठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर आघाडीचे निर्णय घेणं हे अधिक सोयीचं ठरू शकेल. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबईत आहे. सध्या साऱ्या महाराष्ट्राचा विचार करण्याऐवजी उद्धव यांनी केवळ मुंबईवर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं. मुंबईत शिवसेना सत्तेत यावी या दृष्टीनंच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनेही त्यांना संपूर्ण सहकार्य केलं तर मुंबई जिंकण्याच्या दृष्टीनं प्रयत्न किमान निश्चितपणे केले जाऊ शकतात. मुंबई वगळता इतरत्र काँग्रेसनं प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावावी अशा प्रकारचं राजकारण यशस्वीपणे होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर आपल्या स्वबळाच्या भूमिकेचा उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार करणं हे अधिक पोक्त आणि जबाबदार राजकारण ठरू शकेल. एका बलाढ्य राजकीय शक्तीला एकट्यानं सामोरं जाणं हे आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेलं नाही. हे लक्षात घेतलं तर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार हा आत्मघातीही ठरण्याची शक्यता असू शकते हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्रो, हा व्हिडिओ आजचा कसा वाटला
ते जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा ही विनंती. नमस्कार.